नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या ऑनलाईन मॅथ क्लब या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिका चर्चा व उत्तरे, म्हणजेच नवोदय व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला आजची प्रश्नपत्रिका चर्चा हा घटक मी घेऊन येत आहे. आणि यामध्ये आतापर्यंत माझ्या मार्गदर्शनाखाली जे काही विद्यार्थी लागले त्यांनी कुठल्या कुठल्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि कुठल्या प्रश्नपत्रिकांचा सराव मी त्यांना दिला, त्या प्रश्नपत्रिका आज मी तुमच्यासमोर मांडत आहे आणि त्या प्रश्नपत्रिकांची चर्चा आपण इथे करणार आहोत मित्रांनो. बघा तर मित्रांनो, इथे आपल्याला दिसत आहे नवोदय सराव परीक्षा विषय गणित, यामध्ये 6व्या नंबरची ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. आणि आतापर्यंत माझे 2011 पासून तर 2017 पर्यंत एकूण 17 विद्यार्थी नवोदयला पात्र झालेत मित्रांनो. म्हणजेच या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ही 2011ला मी काढलेली प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. आणि 2011 पासून जे काही विद्यार्थी नवोदयला पात्र होतात, जे काही विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र होतात, त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत आणि याच प्रश्नपत्रिकांचा सराव करून ते विद्यार्थी नवोदयला पात्र ठरले आहेत मित्रांनो. आज जी प्रश्नपत्रिका मी घेऊन आलेलो आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 30 प्रश्न आहेत आणि हे सराव प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. अशा पद्धतीने 30 प्रश्नांची प्रश्नपत्रिका इथे घेऊन आलेलो आहे आणि या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण कसं काढायचं ते आपण बघूयात मित्रांनो. बघा, 30 मार्काची ही प्रश्नपत्रिका आहे. याला 30 मार्काच्या या प्रश्नपत्रिकेला सोडवण्यासाठी 40 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे आणि या पद्धतीने आपण हे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण सविस्तरपणे पाहूयात. चला तर मग पाहूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे की 13/8 भागिले 13/4 भागिले 1/2 बरोबर किती. तर सर्वप्रथम आपण यांची हळूवार पद्धतीने मांडणी कशी करूयात ते सर्वप्रथम आपण समजून घेऊयात. तर सर्वप्रथम प्रश्न 1 चं स्पष्टीकरण आपण इथे बघूयात. प्रश्न 1 चं स्पष्टीकरण बघा मित्रांनो, सर्वप्रथम मांडणी याची केली तर आपल्याला लक्षात येईल की पहिला अपूर्णांकात भागाकार करत असताना पहिला अपूर्णांक जसा तसाच मांडावा, भागाकाराचं चिन्ह बदलून गुणाकाराचं चिन्ह आणि दुसऱ्या अपूर्णांकाचं गुणाकार व्यस्त मांडावं. म्हणजे 13/4 गुणाकार व्यस्त होणार मित्रांनो 4/13. आणि त्यानंतर पुन्हा भागाकारातच तो अपूर्णांक दिलेला आहे म्हणून त्याला पण आपण बदलवूयात. भागाकाराच्या चिन्हाला गुणाकाराचं चिन्ह बदलवलं आणि त्याचं रेसिप्रोकल येणार मित्रांनो 1/2. याचं गुणाकार व्यस्त येणार 2. आणि अशा पद्धतीने याची मांडणी आपण केल्यानंतर आता भागाकार करूयात. तर 13×1 13, 13 कॅन्सल होणार मित्रांनो आणि 4×1 4, 4×2 8, त्यानंतर 2×1 2 आणि 2×1 2. बघा मित्रांनो, अंशामध्ये 1 उरलं आणि छेदामध्ये पण 1 उरलं. म्हणजेच या अपूर्णांकाचं किंवा या पदावलीचं उत्तर येणार मित्रांनो 1 आणि पर्याय क्रमांक याचं 1 येणार, कारण पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर 1 आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पाहूया. प्रश्न 2चं उत्तर बघा, प्रश्न काय आहे. सर्वप्रथम बघा मित्रांनो, इथे कंसामध्ये पहिल्या कंसामध्ये 9/8 अधिक 3/4 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये 17/15 वजा 1/3. तर बघा मित्रांनो, सर्वप्रथम आपण याची मांडणी करूयात. मांडणी करत असताना किंवा हा कंस जर आपण तोंडी सोडवला तर बघा छेद समान करावे लागतात बेरीज करत असताना. तर याचं छेद 8 आहे आणि याचे छेद 4 आहे, तर लसावी 8 येत आहे म्हणून आपण या 4ला 8 बनवलं तर काय मिळेल, वर 6 आहे अधिक इथे आपण म्हणजे इथे 9 आहे आणि 9ला 9/8 अधिक त्याला 8 बनवायचं आहे म्हणून आपण 2ने गुणाकार केलं तर 6/8 असं मिळणार. कारण हा पहिला कंस मिळणार मित्रांनो. त्यानंतर आपण दुसरं कंसातला आपण क्रिया केली तर तिथे पण छेद समान करावं लागेल, कारण इथे 15 आणि 3 आहे. तर आपण छेद समान केले तर बघा मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने अपूर्णांक मिळतील की 5×1 5 आणि 5×3 15 अशा पद्धतीने आपल्याला हे अपूर्णांक मिळतील. आता याची क्रिया करूयात. क्रिया केल्यानंतर बघा काय मिळते, 9 आणि 6 केलं तर मित्रांनो 15/8 गुणिले 17 मधून 5 गेले तर 12 उरतात मित्रांनो 12/15. इथे अपूर्णांकाचा गुणाकार आलेला आहे म्हणून इथे कॅन्सल आपण करणार 15 तर वर आणि आता खाली जर आपण विचार केला तर 8 उरले 12 उरले
म्हणून 4ने आपण भागाकार करूया. 4 दुने 8 आणि 4 त्रिके 12. बघा मित्रांनो, आपल्याला 3/2 हे उत्तर इथे मिळणार आहे आणि पर्याय क्रमांक 4 या प्रश्न क्रमांक 2चा येणार आहे. त्यानंतर आपण पाहूया तिसरा प्रश्न. तिसऱ्याचं उत्तर कसं काढायचं ते बघूयात. प्रश्न तिसरा बघा, 8/3 वजा 7/4 यांचे छेद समान करूयात आपण. 12 हा छेद होणार, 12 छेद होणार. त्यानंतर 12 छेद झाल्यानंतर आता बघा मित्रांनो, याला 4ने गुणाकार केला तर 8 चौक 32 वजा 7 त्रिके 21. चला तर मग अशा पद्धतीने आपण वजाबाकी केली तर 32 मधून 21 गेले तर 11 उरणार. 11/12 हे आपल्याला उत्तर मिळणार, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार मित्रांनो. अशा पद्धतीने 3 प्रश्न आपण इथे बघितलेत. त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो, 3/5 या अपूर्णांकाला खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाने गुणाकार केले असता उत्तर 1 येईल. बघा मित्रांनो, अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला इथे करावायचा आहे आणि उत्तर 1 यायला पाहिजे. त्यासाठी एक नियम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की कोणत्याही 2 अपूर्णांकाचा गुणाकार आपण त्यांच्यासोबत एकमेकांसोबत जेव्हा करतो, जर उत्तर जर 1 येत असेल तर ते दोन्ही अपूर्णांक त्यांचे गुणाकार व्यस्त, एकमेकांचे गुणाकार व्यस्त असतात. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा गुणाकार येतो 1 येतो त्या अपूर्णांकांना एकमेकांचे गुणाकार व्यस्त म्हणतात. म्हणजे 3/5 हा अपूर्णांक दिलेला आहे, तर याचा गुणाकार व्यस्त असणार मित्रांनो 5/3 आणि यांचं गुणाकार दोघांचं आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळत आहे 1. म्हणून तो अपूर्णांक कोणता? तो अपूर्णांक असणार मित्रांनो 5/3. तर अशा पद्धतीने चौथा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे. त्यानंतर आपण 5वा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा 5वा प्रश्न दिलेला आहे की 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवावे म्हणजेच बेरीज 1 येईल. बघा मित्रांनो, 1/7 प्रश्न 5व्याचं उत्तर आपण इथे बघत आहोत. तर 1/7 मध्ये आपल्याला 1/7 किती वेळा मिळवायचे आहेत, म्हणजेच याला पकडून नाही तर याला सोडून किती वेळा मिळवायचे आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपण उत्तर 1 येण्यासाठी आपल्याला छेद आणि अंश समान यायला पाहिजेत, तेव्हाच उत्तर 1 येतो हे लक्षात येईल मित्रांनो. आणि म्हणून या अपूर्णांकाच्या छेदावरून आपल्याला लक्षात येतं की त्या अपूर्णांकामध्ये एकूण भाग 7 आहेत आणि त्यापैकी एक भाग आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला अजून पुन्हा वर 7 भाग येण्यासाठी आपल्याला 6 पुन्हा भागांची गरज आहे. म्हणजेच 1/7 हा अपूर्णांक आपल्याला 6 वेळा मिळवावा लागणार आहे. 6 वेळा आपण जेव्हा मिळवणार म्हणजे 1/7 1/7 अशा पद्धतीने 6 वेळा आपण जेव्हा बेरीज करणार तर त्याची बेरीज होणार 6/7. तेव्हा आपल्याला अंश आणि छेद समान मिळतील आहे, म्हणजेच तेव्हाच आपली बेरीज उत्तर येणार आहे 1. म्हणून आपल्याला 1/7 मध्ये 1/7 6 वेळा मिळवावं लागणार आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर प्रश्न 5 मध्ये येणार मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 6व्याचा पण इथे उत्तर बघूया. प्रश्न 6वा बघा काय दिलेला आहे. 12.1/2 अधिक 15.1/3 बरोबर किती? बघा मित्रांनो, पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण याची बेरीज कसं काढूयात ते लक्षात घ्या. ही खूप मजेदार ट्रिक आहे. सर्वप्रथम पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज करताना पूर्णांकाची बेरीज करावी आणि 12 आणि 15ची बेरीज केली तर मिळते 27 मित्रांनो. आणि त्यानंतर अपूर्णांकाची बेरीज करावी. 1/2 अधिक 1/3 हे सोडवावं म्हणजे अशा पद्धतीने 27 पूर्णांक आणि इथे आपण जर केलं तर 3 अधिक 2 छेद येणार 6 म्हणजेच आपल्याला मिळते मित्रांनो 27.5/6. अशा पद्धतीने कुठल्याही पूर्णांकयुक्त पूर्णांकाची बेरीज करत असताना सर्वप्रथम पूर्णांकाची बेरीज केल्यास सहजपणे सोप्या पद्धतीने आपल्याला बेरीज करता येते मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया मित्रांनो 7वा प्रश्न. बघा मित्रांनो, 7वा प्रश्न अगदी मजेदार प्रश्न आहे की 25,931 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील
व दर्शनी किमतीतील फरक किती? बघा मित्रांनो, इथे 9 हा अंक दिलेला आहे आणि 9 ह्या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे स्थानावरून त्याची किंमत ठरते मित्रांनो 900 आणि त्याची दर्शनी किंमत होणार मित्रांनो, कुठल्याही अंकाची दर्शनी किंमत ज्या अंकाची विचारली असेल तेवढीच किंमत त्याची दर्शनी किंमत असते मित्रांनो. ही झाली स्थानिक किंमत आणि ही झाली दर्शनी किंमत मित्रांनो. कुठल्याही अंकाची दर्शनी किंमत ही तेवढीच असते, म्हणजे 1ची दर्शनी किंमत 1, 3ची दर्शनी किंमत 3, त्या पद्धतीने 9ची दर्शनी किंमत 9 होणार आणि यांची आपण बेरीज जेव्हा करणार तेव्हा आपल्याला 891 एवढी वजाबाकी मिळणार, म्हणजे यांच्यातील फरक आपल्याला लक्षात येईल. 891 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा 7व्या प्रश्नाचं उत्तर असणार मित्रांनो. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. बघा मित्रांनो, 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? आता बघा 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज म्हटली तर 55 येतं, सगळ्यांना माहित असेल, कल्पनाच आहे. पण ती काढायची कशी किंवा नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली. 1 ते 10 पर्यंतच्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत, त्यांची बेरीज कशी काढायची ते बघा. इथे सर्व महत्वपूर्ण इथं सूत्र सांगतो आहे की n × n+1 कंसामध्ये भागिले 2 आपण या सूत्राचा वापर करून कुठल्याही 1 पासून सुरू होणाऱ्या कितीही पर्यंत नैसर्गिक संख्या दिलेल्या असतील आणि त्याची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर या सूत्राचा वापर करून आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो मित्रांनो. तर बघा इथे एकूण 10 संख्या म्हणून यांची किंमत होणार 10, म्हणजे 10 × 11 भागिले 2 बरोबर आपण जेव्हा करणार तर 2 के 2 2 पंचे 10 म्हणजे 5 × 11 बरोबर आपल्याला 55 ही बेरीज मिळते. अशा पद्धतीने कुठल्याही नैसर्गिक संख्यांची बेरीज काढत असताना आपण या सूत्राचा वापर करू शकतो मित्रांनो. त्यानंतर 9वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय येणार आहे? बघा मित्रांनो, 19, 20, 21 व 22 यांची सरासरी विचारलेली आहे. म्हणून 19, 20, 21, 22 या संख्या जर आपण बघितल्यात तर यांची बेरीज काढून आपण सरासरी पण काढू शकतो. पण या प्रश्न किंवा या संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर बघा 20च्या जवळची संख्या म्हणजे 19च्या जवळची 20 संख्या आहे, 21 पण जवळपासच म्हणजे क्रमवार संख्या आहेत असं लक्षात येईल. बघा 19, 20, 21, 22 ह्या क्रमवार संख्या आहेत आणि क्रमवार संख्यांची सरासरी ही मधल्या संख्यांच्या सरासरी इतकी असते. कारण मधली संख्या ऍक्च्युअली इथे होणार नाही, पण मधल्या 2 संख्यांची सरासरी जरी आपण काढली किंवा क्रमवार संख्यांची सरासरी काढण्यासाठी कुठल्या पद्धतीचा नियमांचा वापर केला जाईल यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सरासरीचे उदाहरण जर अभ्यास करावायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे मित्रांनो, त्या लिंकच्या आधारे आपण सरासरीचे संपूर्ण व्हिडिओ पाहू शकताय. पण या प्रश्नाचं उत्तर आपण इथे कसं काढणार ते बघा. सर्वप्रथम आपण पहिली संख्या घेऊया. क्रमवार असल्यामुळे या सूत्राचा वापर आपल्याला करता येतो. सरासरी बरोबर मी लिहितोय मित्रांनो, पहिली संख्या बरोबर प्लस शेवटची संख्या भागिले 2 करूयात मित्रांनो. या सूत्राचा वापर करून आपण कुठल्याही क्रमवार सम असतील किंवा नैसर्गिक असतील किंवा विषम संख्या असतील तर याच सूत्राचा वापर करून आपण सरासरी काढू शकतो मित्रांनो. तर पहिली संख्या आहे 19 अधिक दुसरी संख्या आहे 22. अशा पद्धतीने आपण सरासरी जर काढली तर आपल्याला मिळेल. बघा सर्वप्रथम बेरीज करूयात. बेरीज केलं तर आपल्याला इथे अंशामध्ये 9 आणि 2 ची बेरीज केली तर 11 मिळत आहे. 8च्या 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 41/2 म्हणजे त्यांची सरासरी आपल्याला मिळेल मित्रांनो 20.5. आता 20.5 मी हा सूत्र यासाठी सांगितला की सहजपणे आपल्याला तोंडी पण याचं उत्तर काढता आलं असतं, पण हे सूत्र यासाठी सांगितलं की कुठल्याही आता इथं 4 संख्या आहेत परंतु कधी कधी 10, कधी कधी 50, कधी कधी 20 संख्या असतील आणि त्यांची सरासरी जर आपल्याला क्रमवार संख्यांची सरासरी काढायला लावली तर या सूत्राचा वापर आपल्याला करता यावा यासाठी हा सूत्र सांगितलं आहे मित्रांनो. पण 20.5 तोंडी कसं काढायचं लक्षात घ्या मित्रांनो. 19, 20, 21, 22 या क्रमवार संख्या आहेत आणि 4 संख्या आहेत, त्याच्यामुळे मधली कुठलीही संख्या येत नाही. पण मधल्या ज्या 2 संख्या आहेत 20 आणि 21 यांच्यामध्ये 20.5 म्हणजे लगतच्या म्हणजे यांच्या दरम्यानची जी संख्या असेल 20.5 ही मधली संख्या समजली जाते आणि म्हणून 20.5 ही यांची सरासरी असणार मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार. यानंतर आपण 10वा प्रश्न बघूया मित्रांनो. इथे 10वा प्रश्न की कशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे बघा. 2,34,567
या संख्येत खालीलपैकी सर्वात जास्त स्थानिक किंमत कोणत्या अंकाची आहे? सर्वात जास्त स्थानिक किंमत इथे आपल्याला जर लक्षात घेतलं तर 2ची आहे, परंतु इथे 2 पर्याय दिलेला नाहीये. 5चं विचार केले तर 5चं शतक स्थान आहे, 4चं हजार स्थान आहे, 6चं दशक स्थान आहे आणि 7चं एकक स्थान आहे. आणि दिलेल्या खालीलपैकी विचारलेल्या म्हणून खालीलपैकी जर आपण विचार घेतलं तर स्थानिक किंमत 4 ह्या अंकाची सर्वात जास्त आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार मित्रांनो. त्यानंतर बघा 11वा प्रश्न इथे विचारलेला आहे. 11वा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने विचारलेला आहे. बघा, एका वहीची किंमत पेनच्या किमतीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे. जर पेनची किंमत 8 रुपये असल्यास पेन व वहीची किंमत किती? बघा मित्रांनो, एका वहीची किंमत पेनच्या किमती इतकी आहे. मांडणी करत असताना कशी मांडणी करूयात, तर एक वही बरोबर आपल्याला पेनच्या किमतीपेक्षा 5 रुपयाने जास्त आहे. म्हणजे एक वहीची किंमत आपल्याला काढली सर्वप्रथम, तर एका पेनाची किंमत 8 रुपये आहे, अधिक आपण 5 रुपये करणार, कारण पेनाच्या किमतीपेक्षा 5 रुपयाने वहीची किंमत जास्त आहे, म्हणून एका वहीची किंमत होणार मित्रांनो 13 रुपये. आणि आपल्याला एक वही व एक पेनची किंमत विचारलेली आहे. एका पेनाची किंमत आपण एका वहीची किंमत इथे काढली 13 आणि एका पेनाची किंमत होणार मित्रांनो 8 आणि 13 आपण जर केलं तर आपल्याला इथे 21 रुपये एक पेन व वहीची किंमत आपल्याला इथे मिळताना लक्षात येईल मित्रांनो. त्यानंतर आपण 12वा प्रश्न घेऊयात. 12वा प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, 12वा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे की सर्वप्रथम याची उभी मांडणी करून घेतोय. 7 बॉक्स दिलेला आहे, त्यानंतर 2 बॉक्स 4 अँड 4 बॉक्स 2 अशा पद्धतीने उभी मांडणी करून घेतली आणि यांची बेरीज येते मित्रांनो 9 8 बॉक्स 1. बघा मित्रांनो, तर बॉक्सच्या जागी काय येईल हे इथे विचारलेलं आहे. म्हणजे बॉक्सच्या जागी येणारा अंक सारखाच असेल, कारण पर्यायात एकच अंक दिलेला आहे, प्रत्येक ठिकाणी एकच अंक दिलेला आहे, म्हणजे बॉक्सच्या ठिकाणी येणारा अंक सारखा अंक आहे असं म्हणता येईल. तर बघा, सर्वप्रथम आपण एकक स्थानी 9 हा अंक यायला पाहिजे बेरीज उत्तरात. 9 हा अंक येण्यासाठी आपण यांची बेरीज केली तर आपल्याला बघा सहजपणे लक्षात येईल की 6 येते आणि 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 9 येतील. तर 9 मधून आपण 6 वजा केले तर आपल्याला 3 मिळते, म्हणजेच त्या बॉक्सची किंमत 3 होणार मित्रांनो. कारण 3च्या व्यतिरिक्त कुठलाही अंक आपण जर मिळवला तरी पण आपल्याला एकक स्थानी 9 हा अंक मिळणार नाही आणि म्हणून या ठिकाणी 3 हा अंक होणार. आपण टॅली जर केलं तर सहजपणे आपल्या लक्षात पण येईल. बघा 3 ठेवलं, 6 आणि 2 8 आले. त्यानंतर पुन्हा आपण 7 आणि 2 यांची बेरीज केली 9 आणि 4 13 अशा पद्धतीने पूर्ण बॉक्स हे 3 ने भरले जातील, म्हणून 12चा पर्याय क्रमांक येणार 3. त्यानंतर 13वा प्रश्न घेऊया मित्रांनो. आपण प्रश्न 13वा बघूया. बघा मित्रांनो, प्रश्न 13 मध्ये काय आहे तर 5 गुणिले प्रश्न 13वा आपण इथे बघत आहोत. 5 गुणिले 0 सर्वप्रथम वाचून घेऊया प्रश्न. 5 गुणिले 0 गुणिले 20 अधिक 1 गुणिले 5 जर आपण तोंडी काढलं तर बघा काय मिळत आहे. 5 गुणिले 0 गुणिले 20 या पदावलीचं उत्तर येणार 0 अधिक 1 गुणिले 5 केलं तर 5 अधिक 0 बरोबर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 14वा प्रश्न आपण इथे पाहूयात. 3573 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल? सर्वप्रथम आपण 4ने भाग देण्याचा प्रयत्न केला तर भाग अजिबात जाणार नाही मित्रांनो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो की हा 4 ही जी संख्या आहे ही समसंख्या आहे आणि समसंख्येने विषम संख्येला कधीच पूर्ण भाग जात नाही. त्यानंतर आपण 5 कसोटी लावली तर 5ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 5 किंवा 0 अंक असायला पाहिजे. त्यानंतर 9 या संख्येने भाग देण्यासाठी पूर्ण भाग देण्यासाठी सर्वप्रथम अंकांची बेरीज करावी लागेल आपल्याला. बेरीज केली तर 3 आणि 5 8 8 आणि 3 11 11 आणि 7 आपण केलं तर 18 येतं आणि 18ला 9ने पूर्ण भाग जातो. म्हणून आपल्याला म्हणता येईल मित्रांनो की 3573 या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो.
यानंतर आपण 15वा प्रश्न बघूया. एका संख्येला 3ने भागले असता भागाकार 9 येतो व बाकी 1 राहते तर ती संख्या कोणती? आणि ती संख्या आपल्याला शोधावायची आहे, म्हणजेच ती भाज्य संख्या शोधावायची आहे जिला 3ने भागलं की भागाकार 9 येतो आणि बाकी 1 राहतं. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी सर्वप्रथम एक सूत्र लक्षात घ्या की ती भाज्य संख्या काढण्याचं सूत्र आहे मित्रांनो, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या सूत्राचा वापर करून आपण ती भाज्य संख्या काढू शकतो मित्रांनो. आणि म्हणून भाजक इथे दिलेला आहे 3 ने भागले असता म्हणजे भाजक 3 झालं. 3 आणि 9 हा भागाकार झाला म्हणजे 3 गुणिले 9 27 अधिक बाकी मिळवलं म्हणजे 28. ती आपल्याला संख्या मिळेल की त्या संख्येला 3 ने भागलं तर भागाकार 9 येतो. 3 9 27 आणि बाकी 1 उरते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा 15चं उत्तर असणार. त्यानंतर 16चं उत्तर आपण इथे काढूयात. 16चं उत्तर काढण्यासाठी सर्वप्रथम आपण बघा ही पदावली मांडून घेऊयात. तोंडी पण उत्तर काढता येईल पण आपण मांडणी करून आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न करूयात. आपल्याला समजायला हवा यासाठी मी सर्वप्रथम ही पदावली मांडून घेतोय आणि नंतर यांचे उत्तर काढूया मित्रांनो. बघा, सर्वप्रथम भागाकार ही क्रिया करावी लागेल. कंचे भागू या सूत्राचा वापर करून आपण जर उत्तर काढलं तर 25 एके 25 म्हणजेच 25चा पाडा आपण म्हटलं तर आपल्याला 25 9 225 मिळतात मित्रांनो. गुणिले 3 अधिक 3 आणि 9 आणि 3चा भागाकार केला तर 3 मिळेल वजा 2. अशा पद्धतीने 3 9 27 अधिक 3 वजा 2 अशा पद्धतीने आपण यांची वजाबाकी केली तर 3 मधून 2 गेले 1 राहिला म्हणजेच याचं उत्तर येणार मित्रांनो 28 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा उत्तर येणार. कारण 17वा प्रश्न आपण इथे बघूया. 17वा प्रश्न खूप मजेदार आहे मित्रांनो. बघा 17वा प्रश्न आपण इथे लिहून घेऊयात. 2.1/6 अधिक 4.2/3 अधिक 1.2/3 आणि हाच प्रश्न पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज कसं करायचं हे याच अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण पूर्णांकाची बेरीज करूया. पूर्णांकाची बेरीज केली तर 2 अधिक 4 अधिक 1 केलं तर आपल्याला पूर्णांक पूर्ण मिळतात 7. आणि नंतर अपूर्णांकांची बेरीज करूया. 1/6 अधिक 2/3 अधिक 2/3 अशा पद्धतीने आपण बेरीज करूयात. बेरीज केलं तर इथे 4/3 आपल्याला मिळतील. तर 1/6 अधिक 4/3 अशा पद्धतीने 7 पूर्णांक याला आपल्याला छेद समान करावं लागतील. सर्वप्रथम छेद समान केलं तर 1/छेद म्हणजे छेदात आपण 6 बनवणार. 1 अधिक इथे मिळणार 4 2 8 म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल 7.9/6 आणि अशा पद्धतीने आपल्याला 6चे पुन्हा इथे पूर्णांकात रूपांतर होताना लक्षात येईल. 6चे पूर्ण भाग इथे येतात आणि किती पूर्ण भाग येतात तर 1 पूर्ण भाग येईल. 6 1 6 म्हणजेच 8.3/6 आणि याला अतिसंक्षिप्त आपण रूप काढलं तर आपल्याला मिळेल 8.1/2 अशा पद्धतीने 8.1/2 हे उत्तर येणार मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे 17चं उत्तर असणार. त्यानंतर आपण 18वा प्रश्न घेऊया मित्रांनो. 18वा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. 2/5 अधिक 4/9 अधिक डिवाइड म्हणजेच भागिले कंसामध्ये 5/9 वजा 1/4. तर बघा मित्रांनो इथे आपण उत्तर काढूयात. उत्तर काढत असताना आपल्याला लक्षात येईल की छेद समान करावे लागतील आणि दोन्ही सहमूळ संख्या आहेत म्हणून आपण छेद समान केले तर आपल्याला मिळेल 18 9 2 18 अधिक 5 चौक 20 अशा पद्धतीने आणि खाली 5 9 45 या कंसातली क्रिया मिळणार. डिवाइड हाही कंस सोडवून घेऊया मित्रांनो. हे सुद्धा सहमूळ संख्या एकमेकांच्या म्हणून आपण 5 चौक 20 आणि वजा 9 1 9 आणि छेदामध्ये आपल्याला मिळणार 9 चौक 36. बघा मित्रांनो आणि नंतर बेरीज केली तर इथे 38 मिळते 45. भागाकाराचं चिन्ह आपण बदलून घेऊयात गुणाकाराच्या स्वरूपात कारण पहिला अपूर्णांक तसंच मांडलेला आहे आणि
भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकार मांडलं आणि नंतर जे येणाऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे 36 अंश छेद 11 अशा पद्धतीने भागाकार करूयात. 9 चौक 36, 9 5 45 अशा पद्धतीने आपण भागाकार करून घेतलं तर बघा आपल्याला वर मिळालंय खाली अंश छेदामध्ये आपल्याला मिळालंय 55 आणि वर काय मिळतंय 4 8 32 चे 2 हातचे 3 4 त्रिक 12 आणि 3 15 होणार मित्रांनो. म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार 152 अंश छेद 55 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे 18चं उत्तर असणार मित्रांनो. त्यानंतर आपण प्रश्न 19 बघूया. 19व्या प्रश्नाचं उत्तर काढूयात आपण. 19व्या प्रश्नाचं उत्तर काढलं तर बघा आपल्याला काय लक्षात येईल. सर्वप्रथम पहिला कॉन्स हे दोन सहमूळ संख्या छेद समान करत असताना यांचा दोघांचाही गुणाकार करावा लागला आपल्याला. म्हणून 10 2 20 अधिक 3 9 27 छेदामध्ये आपल्याला मिळणार 3 10 30. नंतर भागाकाराचं चिन्ह. त्यानंतर ह्या सुद्धा सहमूळ संख्येत कारण लागोपाठ संख्या आहेत म्हणून 10 2 20 अधिक 3 9 27 आणि खाली छेदामध्ये 90 येणार मित्रांनो. त्यानंतर आपण ही स्टेप सोडून घेऊयात. बघा काय मिळत आहे. 27 आणि 20 ची आपण बेरीज केली तर आपल्याला मिळेल 47 अंश छेद 30. भागाकाराचे चिन्ह बदलून घेऊयात गुणाकाराच्या स्वरूपात आणि याचं गुणाकार व्यस्त मांडूया. 90 अंश 47 आपल्याला इथे मिळणार मित्रांनो. त्यानंतर आपण यांना सोडवलं तर 47 कॅन्सल होणार. 30 1 30 30 3 90 म्हणजे आपलं उत्तर येणार मित्रांनो 3. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे 19चं उत्तर असणार मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न आपण 20वा बघूया. 4 संख्यांची सरासरी 15 आहे. लक्षात घ्या मित्रांनो सरासरीवर आधारित असलेला महत्वपूर्ण प्रश्न आहे की 4 संख्यांची सरासरी 15 आहे तर त्या 4 संख्यांची बेरीज किती. अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या की 4 संख्यांची सरासरी जर 15 आहे तर त्या 4 संख्यांची बेरीज म्हणजे 4 गुणिले 15 आपण केलं तर आपल्याला त्यांची बेरीज मिळेल त्या 4ही संख्यांची म्हणजे 15 चौक 60 ही त्या 4ही संख्यांची बेरीज असणार मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 21वा घेऊया. 6 मुलांच्या वजनांची सरासरी 20 kg आहे. त्यांपैकी 5 मुलांच्या वजनांची बेरीज 105 kg आहे तर 6व्या मुलाचे वय काढा. बघा मित्रांनो इथे 6 जणांच्या वजनाची सरासरी दिली 20 kg म्हणून सर्वप्रथम आपण 6 जणांची वजनाची बेरीज काढूया. 6 जणांच्या वजनाची बेरीज बरोबर सरासरी दिलेली आहे 20 गुणिले 6 आपण केलं तर आपल्याला 120 kg एवढे 6 जणांची बेरीज मिळणार आणि 5 मुलांच्या वजनाची बेरीज दिलेली आहे 105 आणि म्हणून 105 ही बेरीज आपण 120 यामधून वजा करूयात तर त्या 5व्या मुलाचे वय मिळणार 120 वजा 105 आपण केलं तर 15 हे त्या 5व्या मुलाचे वय असणार मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 21चं उत्तर येणार मित्रांनो. त्यानंतर बघा 22वं उत्तर आपण बघूया. 22वा प्रश्न 7 खुर्च्यांची किंमत 2 टेबला इतकी आहे. म्हणून सर्वप्रथम मी मांडणी करून घेतोय 22वा प्रश्न की 7 खुर्च्या म्हणजे 7 खुर्च्या बरोबर 2 टेबल. एका टेबलाची किंमत 1050 रुपये आहे. म्हणजे 2 टेबलाची किंमत होणार मित्रांनो 2100 रुपये. म्हणजेच ही किंमत झाली 7 खुर्च्यांची किंमत. कारण एका टेबलाची किंमत जर 1050 आहे तर 2 टेबलांची किंमत 2100 रुपये होणार आणि हे 2100 रुपये 7 खुर्च्यांची किंमत होणार. कारण 2 टेबलाच्या किमती इतकी 7 खुर्च्यांची किंमत आहे. आणि आपल्याला सर्वप्रथम इथे प्रश्न विचारलेला आहे की 2 खुर्च्यांची किंमत किती. म्हणून आपण 2 खुर्च्यांची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम एका खुर्चीची किंमत काढूया. तर 1 खुर्चीची किंमत आपल्याला मिळणार 1 खुर्ची बरोबर 7 1 7 म्हणजे 7 ने आपण याला भागाकार केलं तर
7 एके 7 आणि 7 त्रिके 21 म्हणजे 300 रुपये एका खुर्चीची किंमत मिळते. म्हणजेच 2 खुर्च्या काढण्यासाठी 300 गुणिले 2 बरोबर आपण केलं तर 600 रुपये ही 2 खुर्च्याची किंमत मिळेल. म्हणजे याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. त्यानंतर आपण 23वा प्रश्न बघूया. एक सायकल स्वार 9 तासात 135 किमी अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग किती? सरासरी वेग काढवायचा आहे आणि वेग काढण्याचं सूत्र अगदी सोपं आहे मित्रांनो. वेग बरोबर अंतर भागिले काळ, म्हणजेच किती वेळ लागतो त्याने आपण भागाकार केलं तर आपल्याला त्याचं ताशी वेग मिळेल. 135 एवढं अंतर तो पार करतोय 9 तासात, म्हणून आपण भागाकार केलं तर बघा 9 एके 9, 9 एके 9, इथे उरले 4 आणि 45 होणार मित्रांनो. आणि 9 5 45 म्हणजेच 15 किलोमीटर पर हवर, म्हणजे एका तासात तो सायकलने 15 किलोमीटर जाऊ शकणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 24. 1 अंश छेद 1 गुणिले 2 अधिक 1 अंश छेद गुणिले छेदात 2 गुणिले 3 अधिक 1 अंश छेद 3 गुणिले 4 अशा पद्धतीने आपण बेरीज 1 अंश छेद 19 गुणिले 20 पर्यंत केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळणार मित्रांनो 19 अंश छेद 20. आता असं का? तर बघा मित्रांनो यासाठी एक नियम आहे किंवा एक ट्रिक सांगतोय की प्रत्येक अपूर्णांकाचा अंश जर 1 असेल आणि या अपूर्णांकाचा एक अंश 1 असताना छेदामध्ये 1 पासून सुरू झालेला असेल, छेदामध्ये 1 अंश गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4 अशा पद्धतीने आपल्याला लिहिलेलं दिसत असेल तर सर्वात शेवटचा जो अपूर्णांक असतो त्या अपूर्णांकाच्या सर्वात लहान म्हणजे त्या अपूर्णांकातील लहान संख्या अंशात लिहावी आणि मोठी संख्या छेदात लिहावी. आता हे कसं? तर सर्वप्रथम बघा यातले आपण 2 भाग म्हणजे 2 छोटे उदाहरणं घेऊयात. हा एक पहिला पद घेऊया आणि दुसरं पद घेऊया. तर हे पहिलं पद आहे 1 अंश छेद गुणिले 2 अधिक 1 अंश छेद 2 गुणिले 3. तर बघा मित्रांनो इथे आपण जर उत्तर काढलं तर 2 = 2/3 येईल. आता जो नियम सांगितला त्या पद्धतीने खरोखरच 2/3 येतो का बघा. तर सर्वप्रथम आपण 1 अंश छेद 2 एवढं उत्तर मिळणार. त्यानंतर याला सोडवलं तर 1 अंश छेद 6. आता बघा छेद समान केलं तर इथे 3 अंश छेद 6 अधिक 1 मिळणार म्हणजे 4 अंश छेद 6 आणि संक्षिप्त रूप दिलं तर 2 दुणे 4 आणि 2 त्रिक 6. बघा मित्रांनो 2 अंश छेद 3 आपल्याला उत्तर मिळालं. तर अशा पद्धतीने आपल्याला जिथपर्यंत बेरीज दिली असेल त्यातल्या शेवटच्या अपूर्णांकातील लहान संख्या अंशात लिहावी आणि मोठी संख्या छेदात लिहावी. म्हणजे त्याचं उत्तर येणार 19 अंश छेद 20. त्यानंतर 25वा आपण प्रश्न बघूयात की कंसामध्ये आपल्याला पदावली दिलेल्या अपूर्णांकांची आणि ती आपण सोडवूयात. सोडत असताना आपण रीतसर मांडणी करूयात. इथे रीतसर मांडणी केलं तर बघा काय मिळत आहे. सर्वप्रथम आपण 25वा उदाहरण इथे घेत आहोत. 36 अंश छेद 45 भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकाराचे चिन्ह लिहूयात. नंतरच्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त म्हणजे 16 अंश छेद 5 ला 5 अंश छेद 16 असं लिहावं लागेल. गुणिले इथे आपण बघा मित्रांनो सर्वप्रथम अंश समान असलेल्यांची बेरीज केली तर 4 अंश छेद 5 मिळणार. म्हणजे 4 अंश छेद 5 वजा 3 अंश छेद 10. बघा मित्रांनो इथे 5 एके 5, 5 9 45. त्यानंतर 4 चौक 16, 4 9 36. त्यानंतर 9 एके 9 आणि 9 एके 9 असं उरणार. म्हणजेच इथं या कंसातली क्रिया आपल्याला मिळेल 1 अंश छेद 4. गुणिले इथे काय मिळते बघा मित्रांनो इथे आपल्याला मिळणार छेद आपण समान केलं तर 10 छेद करावा लागेल. म्हणजे 8 अंश छेद 10 वजा 3 अंश छेद 10. तर इथे आपल्याला 1 अंश छेद 4 गुणिले 5 अंश छेद 10, 8 मधून 3 गेले तर 5 उरणार. अशा पद्धतीने वजाबाकी मिळणार. आणि इथे आपण जर भागाकार केलं तर 5 एके 5, 5 दुणे 10 म्हणजे 1 अंश छेद 4 गुणिले 1 अंश छेद 2 बरोबर 1 अंश छेद 8 एवढं उत्तर मिळणार. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार.
त्यानंतर आपण प्रश्न 26वा बघूया मित्रांनो. प्रश्न 26वा असं दिलेला आहे की 12°-37, 12°-19, 12°-56, 12°-18 यांचा खालीलपैकी उतरता क्रम कोणता. आता उतरता क्रम लावत असताना सर्वप्रथम लहान मोठेपणा आपल्याला कळला पाहिजे, तुलना कळली पाहिजे. तर अपूर्णांकाची तुलना करत असताना नियम असा आहे की छेद बघा, इथे आपण सर्वांचे छेद बघितले तर वेगवेगळे दिसतात, पण अंश आपल्याला समान दिसतात. आणि अंश समान असताना आपण छेदाचा विचार केला तर जो छेद आपल्याला मोठा दिसतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो मित्रांनो. हा अपूर्णांकाची तुलना करत असताना असलेला नियम आहे. आणि अंश समान असताना छेदाचा विचार केला तर 56 हा या सर्वात मोठा छेद दिसतोय, म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान असणार. आणि म्हणून उतरता क्रम लावत असताना आपल्याला हा सर्वात शेवटी अरेंज करावा लागणार, आणि ज्याचा छेद लहान असणार तो अपूर्णांक सर्वात मोठा असणार. म्हणजे इथे सर्वात लहान छेद जर म्हटलं तर 18 आहे, म्हणजे 18 उतरता क्रम लावत असताना छेद 18 असल्यामुळे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे, म्हणून आपण याला सर्वप्रथम अरेंज करूयात. सर्वप्रथम पहिला क्रमांक याचा आणणार, म्हणजे पहिला क्रमांक पर्याय क्रमांक 1 मध्ये याचा बघितलं तर नाही आहे, इथे पण नाही आहे, इथे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा प्रश्न म्हणजे आपल्याला दुसरं काही टॅली करायला वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 सहजपणे निवडू शकतो. कारण सर्वात मोठा अपूर्णांक सध्या हा इथे आहे, म्हणून उतरता क्रम लावत असताना मोठा अपूर्णांक अगोदर लिहिला जातो. आणि प्रश्न उत्तर क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं नाही आहे त्या पद्धतीनं, म्हणून आपण इथे निवडलं तर आपल्याला मिळणार पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने 26वा प्रश्न आपण सहजपणे सोडू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो 27वा प्रश्न आपण इथे बघूयात. 27वा प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार 5°/4 आहे. जर एक संख्या 5°/6 असेल तर दुसरी संख्या किती. आता बघा मित्रांनो, दोन संख्यांचा गुणाकार ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे 27व्याचं उत्तर काढत असताना गुणाकार दिलेला आहे 5°/4 आणि एक संख्या दिली आहे, म्हणजे त्या एका संख्येने जर आपण या गुणाकाराला आपण भागाकार केलं 5°/3 5°/6 या संख्येने जर आपण या गुणाकाराला भागाकार केलं तर ती आपल्याला संख्या मिळते मित्रांनो. आणि ती संख्या काढण्यासाठी आपण ही क्रिया पूर्ण करून घेऊयात. तर 5°/4 गुणिले 6°/5, कारण भागाकाराचे चिन्ह बदलून गुणाकाराचे चिन्ह आणि नंतर गुणाकार व्यस्त मांडला आपण, 5 कॅन्सल होणार, 2×4 2×6 म्हणजे संख्या आहे मित्रांनो 3°/2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर 27व्याचे असणार मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण प्रश्न 28 घेऊया. 28 मध्ये की 19.3°/5 मधून कोणती संख्या वजा करायची, म्हणजे डब्बा दिलेला इथे चौकट, की कोणती संख्या वजा करावी, म्हणजे 10.3°/5 ही संख्या उरणार मित्रांनो. आता बघा सर्वप्रथम उरणारी संख्येचं आपण निरीक्षण केलं तर अपूर्णांकातील भाग समान दिसतोय. वजा करावयाच्या संख्येतील अपूर्णांक आणि उत्तरात आलेला अपूर्णांक आपल्याला समान दिसतोय, म्हणून आपण पूर्णांकाचा विचार करूयात. कारण पूर्णांकाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की 19 मधून आपण किती वजा केलेत म्हणजे 10 उरतील. आणि इथं आपल्याला सहजपणे लक्षात येतं की 9 वजा केले म्हणजेच आपल्याला ती संख्या मिळेल 10.3°/5. पण इथे सहजपणे लक्षात आलं, पण अशा वेळेला उत्तर काढायचं कसं हे बघा. सर्वप्रथम ही स्टेप मानून घेऊयात, कोणती संख्या वजा करायची म्हणजे उत्तर एवढे येईल. याच संख्येतून ही पण संख्या आपण वजा केली तरी पण आपल्याला डब्यातली संख्या मिळेल. तर बघा 19.3°/5 मधून 10.3°/5 वजा करूयात. आपल्याला काय मिळत आहे, पूर्णांकाची वजाबाकी आपल्याला करता येतो अगोदर, कारण इथे अपूर्णांकाचा जो भाग आहे अपूर्णांकाचा भाग समान आहे मित्रांनो. आणि समान असल्यामुळे पहिला जो अपूर्णांक ज्याच्यातून आपल्याला वजाबाकी करावायची त्यातला अपूर्णांक भाग आणि इथला अपूर्णांक भाग समान असल्यामुळे आपल्याला पूर्णांकाची वजाबाकी करता येऊ शकते. पण पहिल्या अपूर्णांकातील जर कधी अपूर्णांकाचा भाग हा लहान असेल दुसऱ्या अपूर्णांकातील भागापेक्षा तर आपल्याला पूर्णांकाची वजाबाकी करत असताना थोडंसं काळजी घ्यावी लागते. परंतु इथे दोन्ही अपूर्णांक भाग समान असल्यामुळे आपला प्रश्नच मोकळा झाला मित्रांनो. म्हणजे 3°/5 मधून 3°/5 गेले म्हणजेच काहीच उरले नाही. त्यानंतर पूर्णांकाची वजाबाकी केली तर 19 मधून 10 वजा केले तर इथे आपले
9 उरतांनी सहजपणे लक्षात येईल मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 28वाचे उत्तर असणार. त्यानंतर 29वा प्रश्न आपण इथे सोडवून घेऊयात. बघा मित्रांनो, 29वा प्रश्न सोडवत असताना आपण कशा पद्धतीने सोडवून घेऊयात. सर्वप्रथम याची मांडणी करून घेऊयात. मांडणी केलं तर काय मिळते बघा. 1 अधिक 1/3 भागाकाराचे चिन्ह बदलून आपण गुणाकाराचे चिन्ह लिहूयात. त्याचं गुणाकार व्यस्त मांडूयात. आपल्याला काय मिळेल, 1 अधिक 3 1 3 3 1 3 कॅन्सल होणार, म्हणजे 1/2 इथे उरणार आणि 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 होतं मित्रांनो, म्हणजे 1/2 एवढं त्याचं उत्तर असणार. पण आपल्याला पूर्णांकात उत्तर दिलेलं आहे, पण 3/2 दिलेलं आहे आणि बाकीचे अपूर्णांकाच्या स्वरूपात दिलेलं आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या स्वरूपात एकच पर्याय दिला आहे, पण तो लागत नाही. म्हणून आपण याला अंशाधिक अपूर्णांक जर बनवलं 3 1 3 आणि हा 1 4 म्हणजे 4 सॉरी मित्रांनो, बे 1 बे आणि 1 आपल्याला मिळणार 3 2 आणि 1 3 3/2 एवढं उत्तर असणार. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 30वा, की 13च्या पटीतील, सॉरी मित्रांनो 30वा प्रश्न आपण इथे बघूयात. 13च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची सरासरी काढा. 13च्या पटीतील पहिल्या 5 संख्या आपल्याला ची सरासरी काढावायची आहे. सर्वप्रथम 13च्या पटीतील संख्या लिहून घेऊयात. 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 4 52, 13 5 65 मित्रांनो. आणि या 5ही संख्यांची आपल्याला सरासरी विचारलेली आहे आणि सरासरी काढण्याचा एक नियम आहे मित्रांनो, की कोणत्याही क्रमवार संख्या असतील, आणि बघा इथे समान फरक आहे, पटीतील संख्या आहेत म्हणजेच ह्या क्रमवार संख्या आहेत मित्रांनो, आणि यांची सरासरी ही मधली संख्या असेल, म्हणून यांची सरासरी असणार मित्रांनो 39. आणि म्हणून प्रश्न 30व्याचं उत्तर असणार 39, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने हे जे काही आपण आजची प्रश्नपत्रिका सोडवली मित्रांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका मी व्हिडिओ संपल्यानंतर लगेच या प्रश्नपत्रिकेची दोन्ही 4ही बाजूंनी फोटो आणि सोबतच या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका सुद्धा इथे व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला जर या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आवडले असतील, प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक स्पष्टीकरण आपल्याला आवडलं असेल, तर आपण ऑनलाईन मॅथ ही चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ऑनलाईन मॅथच्या माध्यमातून येणारे नवनवीन गणित कोडे, गणित प्रश्न पाहायला अजिबात विसरू नका मित्रांनो. आणि जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो. सर्वांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा ऑनलाईन मॅथ तर्फे धन्यवाद. थँक्यू.